तुला माहिती ना, मी इथे ताल से ताल मिलाच्या ऑडिशनसाठी आले होते आणि आज त्याच कॉम्पिटिशनचा फॉर्म घेण्यासाठी मी तुझ्या कॉलेजमध्ये येणार होते. चलशील माझ्यासोबत माझ्या वाटेवर? बाईजी, तो टीव्ही वाला प्रोग्राम येतोय ना, त्याचे फॉर्म वाटतायत. मला एक फॉर्म हवाय. नाव काय तुमचं? चला, काय फॉर्म बिम नाव येणार. तू इकडे काय करते? तू तर आता क्लासमध्ये होतीस ना? ते नील, हिस्ट्रीचा क्लास संपला होता. बाहेर गलका ऐकू आला तर बस अच्छा, बाहेर त्या आले. गलक्यापासून दूर पळायचं तर तू त्यातच शिरतेस. नाही नील, मी तर बस अशीच. चला आता. नील पण आजू पण ना बैलासारखा आहे. दार्जीने काय सांगितलं नाही, उगाच तोडफोड सुरू केली. डोक्याशिवाय हात पाय चालवण्यात काय अर्थ आहे? मारामारीपासून फुरसत मिळेल तेव्हा समजेल ना. नील, तू हा दरवाजा का बंद केलास? तुझा क्लास घेण्याकरता. मस्करी करू नकोस जास्त. उशीर होतोय, जाऊ दे. ऐक, आता यावेळेस मी तुझा मास्तर आहे. जर मी नाही ठरवलं ना, तर तू इकडून कुठेच नाही जाणार. नील, कुणी आलं तर बोभाटा होईल. अगं येऊ दे. आता तर सरकार पण काय नाही करू शकत. तू 18 वर्षांची जी झालीयस. चल, तुझं गिफ्ट तर घे. सकाळ सकाळी झोप खराब करून तुझ्या घरी आल्याचा फायदा नाही झाला. तू परत झुमके आणलेस? मागच्या 4 वर्षांपासून झुमके तर आणतोयस. मागच्या वेळी कुंदनचे आणले होते, त्याच्या आधी मीनाकारी आणि त्याच्या पण आधी मोतीचे, आणि आता परत. आणि तू एक पण घालून नाही दाखवलं. म्हणून यावेळेस सगळ्यात वेगळे आणलेत आणि सगळ्यात महाग पण आहेत. हे झुमके तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावर नाही शोभणार. तुझ्यासाठी खास बनवलेत मी. नील, भेट जर मनापासून दिली ना तर आपोआपच खास होते. आता ही डायलॉग बाजी बंद कर आणि पटकन झुमके घालून दाखव. नील, तू दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हरणार आहेस. नाही घालणार मी झुमके. हे तुला काय झालं? तुम्हाला लोकांना खूप चरबी चढली आहे. नील, सोड त्यांना. नील, असं करू नकोस. थांब नील, नको मारू त्यांना. नील, 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 ऐक, थांब, नको मारूस त्यांना. नील, तुला माझी शपथ आहे. नील भाईजी, माफ करा आम्हाला. आम्ही तर अज्जूभाईच्या सांगण्यावरून करत होतो. त्यांनीच सांगितलं होतं की मुंबईवाल्यांना चांगलाच धडा मिळाला पाहिजे. याचा अर्थ कोणाला पण बैलासारखे शिंग मारायचे? या कॉलेजमध्ये शिकण्याकरता पण येतात. सगळे काय नाचण्यासाठी नाही. 2 फटके कमी खायचे असतील ना तर 5 मिनिटात तिकडनं रफू चक्कर हो. आणि एक, आपल्या अज्जूभाईला जाऊन सांग की नीलने सोडलंय. समजून जाईल तो. चल, चल, चल तिकडनं. चल, चल. चल, हॉस्पिटलमध्ये चल, पट्टी मारावी लागेल. मी ठीक आहे, काही नाही झालं मला. हे बघ, माझं डोकं आधीपासून आउट आहे. वाद नको घालूस. नील, चल, नील, कॉलेजमध्ये आहे मेडिकल रूम. चल तू. ऐक ना. चल, नील. बोललो ना. तुझं म्हणणंही ऐकलं नाही ना त्याने. आय न्यू इट. खूपच जिद्दी मुलगा आहे हा. रेवा, या मुलाने शपथ घेतलीये की मला हा काही शांतपणे बिझनेस करू देणार. रिलॅक्स अंकल, आकाशचं फक्त पॅकिंग झालंय, तो गेला नाहीये. नाही, तो थांबणारही नाही. मी ओळखतो त्याला. ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मला आहे तीच नेमकी करणार तो. मी मेलो सुद्धा तरी पण नाही थांबणार तो.
तिरस्कार करतो तू माझा. अंकल, का मी काही चुकीचं बोललो? चूक नाही अंकल, एकदम राईट. तुम्ही ना आकाशच्या चांगलेपणाला अंडर एस्टिमेट करताय. जर त्याचा तिरस्कार त्याला जाण्यापासून नाही रोखू शकत तर त्याचं चांगलेपणही त्याला नाही जाऊ देणार. बघाय झालं, मी सांगितलं होतं ना ते करायला. हे का? हे बघ काय झालंय. काय झालं? मार लागला? बघू जरा. लेडीज नाही काय कोणी? आहे ना. मग बोलो, हो. काय गरज होती क्लासरूम मधून बाहेर पडायची? माहित होतं ना मारामारी सुरू आहे. तुला धीर कुठे आहे? तुझी गाडी सुरूच असते ना. यात माझी काय चूक आहे? मग काय माझी चूक आहे? हा? दरवाजा कोणी उघडला होता? बाहेर कोण गेलं होतं? तूच गेली होतीस ना. मी एअरपोर्ट वेळेत पोहोचेन, बट यू प्लीज मेक शुअर यू सेंड अ गुड ड्रायव्हर ज्याला कर्नालचे रोड्स माहिती असते. या. आकाश बाबा, मोठ्या साहेबांची तब्येत अचानक खराब झाली. काय? काय झालं मोग्यांबो? डॅड ना काय झालं? माहित नाही, ते सडनली खूप अनइझी फील करू लागले. याआधी की मी काय करेन ते फेंट झाले. बट सडनली आताच मी त्यांना बाहेर भेटलो होतो, तोपर्यंत तर एकदम ठीक होते ते. आकाश, एवढं मोठं एम्पायर सांभाळायचं तेही एकट्याने, इट्स नॉट इझी. आणि वरून पर्सनल स्ट्रेस. आणि जेव्हा इतका स्ट्रेस वाढेल तर बॉडी रिॲक्ट करेलच ना. मिस्टर जयसिंग इज फाईन नाव. त्यांचं ब्लड प्रेशर खूप हाय झालं होतं, तेव्हा रेस्ट करणं खूप गरजेचं आहे. येस डॉक्टर. सो नो ऑफिस फॉर फ्यू डेज. ओके. अजून एक गोष्ट, यांना मेंटल स्ट्रेस नकोय. शुअर. थँक्यू. डॅड, आय नो की तुम्हाला आपली रेप्युटेशन आणि बिझनेसशी खूप अटॅचमेंट आहे, पण डॅड स्वतःहून जास्त. नो डॅड, हे मला माहित नव्हतं. पण अचानक यांना कोणत्या गोष्टीचं ट्रेस आलं? आय एम ऑलवेज लाईक दिस. मी असाच वागतो. रिअली आकाश? अशा अवस्थेत तू त्यांच्याशी असंच बोलणार आहेस? 2 मिनिटं नाहीत तुझ्याकडे त्यांच्याकरता? आणि तुला काय माहित रे, मे बी त्यांना कुठला तरी स्ट्रेस असेल. आणि तसंही तुला तर हे पण नाही माहित की ते बीपीचे पेशंट आहेत. तुला काय माहित त्यांची काय अवस्था आहे. बहुतेक तू बरोबर बोलतेस, पण आता काय? आता काय? इट्स व्हेरी सिम्पल. डॉक्टरांनी सांगितलंय तोपर्यंत अंकलना रेस्ट घ्यावीच लागेल ना. आणि त्यांच्या अब्सेन्स मध्ये तुला पॅरिसला जाऊन ना ती कॉन्फरन्स अटेंड करावी लागेल. प्लीज आकाश, यू हॅव टू गो. तुला असं वाटत नाही ना की अंकलची स्थिती अजून बिघडावी म्हणून? ओके, मी पॅरिसला जरूर जाईन, पण मी तिथे करेन काय? आय मीन, मी मीटिंग मध्ये काय प्रेझेंट करणार आहे? जर कोणी काही विचारलं तर मला हे पण नाही माहित की माझ्या डॅडचे कोणकोणते बिझनेस आहेत. डोंट वरी अबाउट दॅट. ते सगळं माझ्यावर सोड. तू बस पॅरिसला चल. तिथे जाऊन तुझा चेहरा दाखव. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. ओके. ठीक आहे, चल. तुला अजून तयारी पण करायची आहे ना? पॅरिसला But Dad- जायचंय, पॅकिंग करायचंय. मी त्यांची केअर घेईन. ओके, पण तू काळजी घे त्यांची नीट. व्हेरी गुड. जास्त दुखत नाहीये ना तुला? काय झालं, हसते कशाला? काही नाही. सरळ सरळ सांग काय झालं ते, नाहीतर माहीत करून घ्यायचे अजून रस्ते आहेत.
ठीक आहे सांगते तुला. हात तर दे. अरे जा जा, झुमके तर घालू नाही शकत आणि म्हणे लग्न करेल. ए कद्दू कुमारी, नील सोड ना, आता बोल प्लीज सोड. बोल ना. नील नील बघ, मला भीती वाटते. ये. बिलकुल जागा नाहीये चल मागे ये. जायची. आता बघ तुम्ही कसे नाही घालत झुमके तू. वाह! काय झालं नील? हा मार केव्हा लागला? तू नर्सिंग होम मध्ये का नाही सांगितलंस नील? चल आता बँडेज करू लवकर. अरे काय नाही, अच्छा छोटे मोठे जखमा तर होतच असतात. आज तशी पण मर्दाची चमडी आहे, इतक्या सहजपणे काही नाही होणार. हो हो माहितीये, पण यावर टिटॅनसचं इंजेक्शन घेणं तर जरुरी आहे ना. चल माझ्या बरोबर. एका शर्तीवर येईन मी. आधी तू हे झुमके घालून दाखव. नील तू मोक्याचा फायदा घेतोयस. मग तू पण घेत जा ना संधीचा फायदा. तुला कोणी रोखलंय? गेल्या 4 वर्षांपासून हे झुमके घेऊन फिरते तुझ्यासाठी मी. ते सगळं बरोबर होतं. ठीक आहे, चिघळू दे जखम, निघू दे रक्त. तसे तुला काय फरक पडतोय? अरे काय झालं? काढते कशाला तू? काय झालं बोल ना. नील तू मला घालायला सांगितलंस ना, ते मी घातले. आता 5 दिवस घालीन किंवा 5 मिनिट, ती माझी मर्जी. माहिती किती छान दिसत होतीस तू. उगाचच काढले, काही हरकत नाही. ज्या दिवशी तुला लग्न करून घरी आणीन ना, तेव्हा रोज सकाळी माझ्या हाताने तुला झुमके घालेन. मग दाखव काढून. तुम्ही मला हे का नाही सांगितलं की रोशनीला दगड लागलाय म्हणून नील बरसला तुमच्यावर? बायजी आम्हाला कुठे माहित होतं की रोशनी दीदी सुद्धा फॉर्मल रूम मध्ये असेल. काय? दार्जिनी मुंबईवाल्यांना पकडण्याची जबाबदारी मला सोपवली आहे आणि माझी स्वतःची बहीण फॉर्म घेऊन फिरते. दार्जी आज आपले पोरं डान्स प्रोग्रामच्या फॉर्मची विक्री रोखण्याकरता कॉलेजला गेले होते, पण नीलने येऊन गोंधळ घातला आणि कामही पूर्ण करू दिलं नाही. काय? नीलने आपल्याच लोकांना रोखलं? हा. प्रणाम दारजी. सुखीरा, काय झालंय? आज तुझा पारा इतका गरम होता की तू आपल्याच पोरांना तोडलं. काय केलं असं दारजी? आजीची पोरं दगड फेकून फेकून मारत होते त्या कॉलेजच्या स्टुडंटना, आणि एक दगड रोशनीच्या डोक्याला पण लागलाय. खोलवर जखम झाली तिला.
अज्जू, तुझी नाराजी तर खरी आहे, पण चूक माणसावर. दाराजी मला सगळं कळतं, पण नीलने आपल्या पोरांवरती हात नाही उचलला पाहिजे तर मग काय करायला पाहिजे होतं? आरती ओवाळ्याची होती त्यांची, माजलेल्या बैलासारखे कुठेही शिंग मारत होते. ते सगळं आपलं काम करत होते. पाहिलं नाही लोकांना, खास करून पोरींना कशा मरत होत्या त्या फॉर्म साठी. प्रत्येक वेळी घाबरवायची गरज नसते. कधी कधी प्रेमाचे 2 शब्द बोलूनही आपलं काम केलं जाऊ शकतं. लाडा प्रेमाच्या गोष्टी डोक्यावर चढवून बसवतात. आपलं काम साधण्याकरता लढाईचा सहारा घ्यावाच लागतो. जर घाबरवायचं होतं तर आपल्या लोकांना कशाला? त्या मुंबईवाल्यांना घाबरायचं होतं ना. बेशर्मी तर त्या लोकांनी केली होती ना. बस, खूप झालं. अज्जू, ये बेटा नील, इथे बस. दारजी, बघ बेटा, राग आपल्या रक्तात आहे. मला माहितीये, राग तुझ्यातही कमी नाहीये. बस बायकांच्या पदरात लपेटून हरवून जातो. बघ बेटा, यांना बोट देशील ना, तर यांना 2 मिनिट लागणार तुझा गळा पकडायला. तेव्हा बेटा, जे काही आज झालं त्याच्यानी धडा घे. आपलं मन कठोर करायला शिक. काय समजला? भाईजी, वार्ता झाली का दार्जिनशी? तुम्ही माझ्या कामावर पाणी फिरवलात. तुम्ही मला हे का नाही सांगितलं की रोशनीला दगड लागलाय म्हणून नील बरसला तुमच्यावर. भाईजी, जे काय झालं ते चुकून झालं. माफ करा भाईजी. बाईजी, आम्हाला कुठे माहित होतं की रोशनी दीदी सुद्धा फॉर्म वाल्या रूम मध्ये असेल. काय? रोशनी फॉर्म वाल्या रूम मध्ये होती? हा बाईजी, आई शपथ. आई शपथ भाईजी, आई शपथ. एक लक्षात ठेवा, दार्जींना किंवा कोणालाही या गोष्टीची भनक पण लागतात. होय भाईजी. रोजचं सुपरफास्ट पेक्षाही फास्ट येते, पण आज ते स्लो ट्रेन पेक्षा स्लो येते. माहित नाही कुठे अडकून राहिली. रिअली अ स्मॉल टाउन गर्ल्स ना. रोशनी, कुठे होतीस तू? राहिलीस कुठे तू इतका वेळ? आणि हे तुझ्या डोक्याला काय झालं? तू पण ना कधी काय करशील काही कळत नाही. बरं, ते सगळं सोड. माझा फॉर्म आणलास? आणलास? हो, पण आली माझी दे लवकर. लाडूबाई. थांब आलेच. अरे ऐक तर. आली माझी लाडूबाई. कसा होता आजचा कॉलेजचा दिवस? चांगला गेला दीदा. अरे, हे जखम? ते काही नाही, बस अशीच कॉलेजमध्ये. होय रोशनी, किती उशीर केलास तू? विसरलीस का? आज तुला पालकाची भाजी करायची होती. 2 घंटे झाले पोटात एक घास नाही गेला. बस आता लवकर ना. तू तुझ्या हातांची जादू दाखव. बघ, हा पालक पण तुझी वाट बघून कोमेजून गेला. वेळी सगळ्यांसमोर घेशील का? गप्पस. हा बैजू भैया, चला. भैया, मला बस 20 मिनिटं द्या, मी आत्ता भाजी बनवते. ठीक आहे, तुझी बॅग तरी इथे ठेव. बॅग? अगं, कोणी नाही चोरणार. ठेव. रोशनी, खूप पंख फुटलेत ना? आता तोंडाला टाळ का लावलंयस? बोल ना. ते काय झालंय? काय बोलशील पण की नुसती कोडी घालशील? आता मला काय विचारताय? हेलाच विचारा, कॉलेजला काय करायला जाते. तू बोल, तू काय करायला जातेस कॉलेजमध्ये? बोल. भैया कॉलेजमध्ये शिकायला जाते. हे घ्या, पोरगी खोट्याचं खरं पण करायला शिकली. दार्जींनी मुंबईवाल्यांना पळवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि माझी स्वतःची बहीण फॉर्म घेऊन फिरते. ताल से ताल मिला. आता तोंडात काही दही जमलंय का? काहीतरी बोल. ते भैया. हे माता राणी, ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. अखेर आईचे रंग दिसायला लागलेच ना. हे ऐकून भाईजींचं काय होईल? बायको अशी निघाली, बेटी पण तशी निघाली. कमो चुप कर.
बस मौका मिळाला नाही चालू होते. नानी आई चुप का बसेल? जिने चूक केली आहे तिला जा विचारा ना. बोल ग, बोल. आपल्या सफाईत काहीतरी बोल की तुला तुझी चूक मान्य आहे. ती भैया तिथे कॉलेजमध्ये गलका होत होता, बस तो बघायला गेले होते. आत्ता खरं काय ते कळेल. तुझ्याकडे फॉर्म नाहीये ना? अरे बस कर, झाली तसल्ली. बघितलंस ना, बस मौकाच मिळायला हवा. सगळे तुटून पडतात माझ्या मुलीवर. आणि अज्जू, माता राणीची किती पण पूजा करून घे, जर बहीण बेटींचा मान नाही राखलास ना, कोणतेही फळ नाही मिळणार. अरे काय झालं? का घर डोक्यावर घेतलंय बाई? आणि अम्मा, तू कोणाला फळ देतेस? ताल से ताल मिला. आजपर्यंत मी तुझ्या पालन पोषणामध्ये कोणती कमी नाही ठेवली, पण आज तू आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलंस.